नमस्कार मंडळी, आज आपण कैरीचा गुळांबा बनवणार आहोत। हा गुळांबा खाण्यास खूप टेस्टी व चटपटीत असा लागतो। आपण जसे लोणचं तोंडी लावण्यास घेतो त्याप्रमाणे हा गुळांबा आपण तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो, पोळी चपाती बरोबर खाऊ शकतो। पूर्वी हा लग्न समारंभात लग्नाच्या पंक्तीत आवर्जून बनवला जायचा। तीच रेसिपी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी एक तोतापुरी कैरी घेऊन स्वच्छ धुवून तिचा देठाकडील भाग काढून घेऊ। त्यामुळे कैरीतील चिकाचे प्रमाण निघून जाईल व कैरी चांगली बारीक तुकड्यांमध्ये कापून घेऊ। ही रेसिपी बनवायला खूप सोपी, साधी व घरातील साहित्यात तयार होणारी आहे। तर मग चला कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊ। त्यानंतर थोडीशी बडीशेप, लाल तिखट, हळद, थोडंसं मिक्स करून घेऊ। कैरीच्या फोडी टाकून घेऊ। कैरीच्या फोडी मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून घेऊ। थोडीशी कोथिंबीर, छान मिक्स करून घेऊ। आता आपल्याला यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे। गॅस मंद करून त्यावर झाकण ठेवून 5 मिनिट कैरी छान शिजवून घेऊ। आता आपण चेक करूया आपली कैरी शिजली की काय। छान मिक्स करून घेऊ। तसे कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता कैरी छान शिजली आहे। आता आपण त्यामध्ये हा बारीक कापलेला गूळ टाकून घेऊ। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कमी जास्त, किती गोड हवे त्याप्रमाणे। गूळ छान मिक्स करून घेऊ। आणखी 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊ। आपण गूळ टाकल्यामुळे कैरी थोडंसं पातळसर झाली। आणखी 2-3 मिनिट शिजवून घेतल्यानंतर छान घट्टसर होईल। तुम्ही बघू शकता अशी चटपटीत कैरी गुळ आंब्यासोबत खूप छान लागते, एकदम चवदार। आणखी 2-3 मिनिट आपण मंद गॅसवर तिला शिजवून घेऊ। आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपला गुळांबा खाण्यासाठी तयार झाला आहे। आता जरी हा थोडासा पातळ दिसत असला तरी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होणार आहे। बघू शकता तुम्ही किती छान तयार झाला आहे। अगदी चटपटीत, बघूनच असं खावंसं वाटतं। तर मग चला, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण गॅस बंद करून ठेवू। आपला गुळांबा तयार झाला आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटू अशाच नवीन व पारंपरिक रेसिपी सोबत। तोपर्यंत